राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य न गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 18 मार्च या दिवशीचं चिंतन. काही का होईना पण नित्य नेम पाहिजे. नियम थोडासा का होईना पण तो न चुकता घडला पाहिजे. नित्य नेम प्रातःकाळी माध्यान्हकाळी सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करीत जावे. ही ओवी दासबोधातली आहे. नित्याचे नेमाचे असे एक नाम घेता सरे काम अंतरीचा. नित्य काय आणि अनित्य काय याचा उलगडा विवेकानं झाल्याशिवाय नित्याचा नेम जमणं अवघड आहे. जे नित्य आहे, अक्षय आहे, सदा सर्वदा आहे त्याचा नेम झाला पाहिजे ही गोष्ट सत्य आहे. तुका म्हणे नेम प्राणासवे गाठी. असा हा नेमाचा आणि प्राणाचा संबंध आहे. त्यामुळे नेम कशाचा हा उलगडा होईल. परंतु हा नित्य नेम जरा अवघड आहे. साधकावस्थेत बरीच पुढची पायरी गाठल्यावर हा नित्यनेम पाहिजे तसा साधेल. तोपर्यंत काय करायचं? काहीतरी नेम माणसाला असलाच पाहिजे. नित्य नेमाविण राहू नये असं वचन आहे. परमपूज्य दादा कीर्तनात सांगायचे की सांगलीचं दैवत जे गजानन आहे त्यावर सांगलीकरांचं खूप प्रेम. पूर्वी संस्थानात असताना रात्री तोफ व्हायची किंवा भोंगा वाजायचा. काही लोकांचा असा नियम होता की तोफ वाजली की मोरया म्हणायचं. हाच नेम. पण मग तो चुकता कामा नये. माझं लक्षच नव्हतं, मला ऐकूच आलं नाही या सबाबी चालणार नाही. आपल्याला वरवर वाटायला हा नियम सोपा वाटेल, परंतु तो पाळण्यासाठी अनुसंधान पाहिजे. तोफेची वाट पाहत अगोदर काही काळ तरी मोरयाचं अनुसंधान लागून राहतच ना. तोच नियम पालनाचा फायदा आहे. झोपण्यापूर्वी श्रीराम श्रीराम असं 3 वेळेला म्हणण्याचा नियम जरी सुरुवातीला केला तरी पुष्कळ साध्य होईल. कारण त्याचं अनुसंधान राहीलच आणि आपण दररोज नियम पाळतो ही भावना मनाला समाधान देणारी असते. माझे वडील 12 वर्ष नित्यनेमानं श्री मारुतीरायांच्या दर्शनाला जात असत. म्हणून नियम थोडासा का असेना तो नेमानं पाळला जावा हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि सुरुवातीला तरी माणसानं साधा सोपा नियमच करणं इष्ट ठरतं. अर्थातच हा नित्यनेम सद्गुरू कृपेशिवाय पार पाडू शकत नाही. हा अनेकांचा अनुभव लक्षात घ्यायलाच हवा. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.